विजेची बिलं थकतात तर सोलरवर वीज निर्मिती होते। आम्ही तुम्हाला 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटरला वीज बिल माफ केलंय। माफ केलं तरी मला आणि सरकारला, देवेंद्रजी, एकनाथराव, आम्ही सगळे, आम्हाला दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या करता 17 ते 20 हजार कोटी रुपये महावितरणला द्यावे लागतात। किती? 17 ते 20 हजार कोटी। माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात, लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये देण्याच्या करता 12 महिन्याला आम्हाला 45,000 कोटी रुपये लागतात। किती? 45,000 कोटी। दोघांचे मिळून झाले 65,000 कोटी। 7 लाख कोटीचा अर्थसंकल्प, 3.5 लाख कोटी रुपये पगार, पेन्शन आणि कर्जाचा हप्ता द्यायला जातो। राहिलेल्या 3.5 लाख कोटीमध्ये 65,000 कोटी ह्या कामाला जातात। आणि मग त्याच्यातनं राहिलेल्या आपले रस्ते, आपल्या सुधारणा, आपल्या गरजा, त्या शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात। वाडी वस्तीवर असतात, पाड्यावर असतात, तांड्यावर असतात, माझ्या मोठ्या मोठ्या शहरात असतात। आज पण कितीतरी माझ्या आमदारांनी, दादा इथं रेल्वेचं फाटक आहे, तिथं फ्लायओव्हर करा, दादा पूर्वी इकडं फ्लायओव्हर झाला आहे, व त्याच्यात दोन्ही बाजूला जो काही भराव टाकायचा तो राहिला आहे। इतक्या गोष्टीच्या बद्दलच्या इथं आपलं सभागृह झालंय बांधून, पण त्याला 13-14 कोटी रुपये नाट्यगृहाला कमी पडलेले, ते द्यावे लागणार आहेत। त्याबद्दल माझं दुमत नाही। तुमच्या मनात जो व्यवसाय करायचा तो करा, तो चांगला असला पाहिजे, ती 2 नंबरचा नसला पाहिजे। 2 नंबरचा असला तर मग तुम्ही टायरमध्येच, त्याला इलाज नाही। त्याच्यात लोकांनी केवळ राष्ट्रवादीकडे बघत असताना, राष्ट्रवादीची प्रतिमा स्वच्छ आहे, चांगली आहे, राष्ट्रवादीच्या नेत्याचे विचार चांगले आहेत, ते कुठल्याही कामामध्ये राजकारण आणत नाही। राजकारणाच्या ठिकाणी राजकारण, कामाच्या ठिकाणी काम, आळस नाही, पहाटे उठून कामाला लागायचं, निर्व्यसनी राहायचं। साधू संतांनी काय सांगितलं? नाहीतर उगीच टाकायचे, संध्याकाळी चंद्रावर गेला, झालं, बोंबललं सगळं। जर तो पदाधिकारी असला माझ्या पक्षाचा, आपल्या पक्षाचा, आणि तो काहीतरी वेडवाकडं काही टाकून खाऊन पिऊन बोलायला लागला, माझ्या लाडक्या बहिणीची काहीतरी चेष्टा मस्करी करायला लागला, मी कसं सहन करीन? मी त्याची हकालपट्टी करीन। मी आधीच तुम्हाला सांगतो, हे मला चालणार नाही। त्या संदर्भामध्ये त्याच्याकरता तुम्ही काय? नमस्कार, मी प्रियंका नागने, आपल्या योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। नुकतंच यामध्ये आपण माहिती पाहिली की महाराष्ट्रासाठी अजितदादा पवार यांनी किती कोटींचं वितरण केलं आहे किंवा बजेट इथे तरतूद केली आहे। तर इथे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, शेतकऱ्यांसाठी, लाडक्या बहिणींसाठी किती रुपयांचा खर्च केला आहे, त्यामध्ये शहरांमध्ये काही सुधारणा केलं, त्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्यांनी ते स्पष्ट केलं आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची योजना, लाडक्या बहिणींना सरकार म्हणजे महायुती सरकार गेल्या 1 वर्षापासून 1,500 रुपये देत आहे। म्हणजे 10 महिने तरी झाले, 9 हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत व 10वा हप्ता सुद्धा लवकरच आता जमा होणार आहे। तर गेल्या वर्षीपासून निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना ही काढली होती व बऱ्याच लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ सुद्धा घेतला आहे। प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये देऊन सरकार नक्कीच महिलांना मदत करत आहे व त्यांनी ते बजेट सुद्धा सांगितलं आहे। तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला इथे 1,500 रुपये देऊन 45,000 कोटी रुपये लागतात असे त्यांनी सांगितलं आहे। तर 45,000 कोटींचे इथे बजेट आहे लाडक्या बहिणींसाठी। सरकारने सोलार व वीज निर्मिती माफ केली आहे, त्यामुळे सरकारला दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी 17 ते 20,000 कोटी रुपये महावितरणला द्यावे लागतात असे सुद्धा अजितदादा पवारांनी सांगितलं आहे। तरी ते त्यांनी स्पष्ट केलं आहे की शेतकऱ्यांसाठी 17 ते 20,000 रुपये महावितरणसाठी द्यावे लागतात, लाडक्या बहिणींसाठी 45,000 रुपये कोटी द्यावे लागतात व इथे अर्थसंकल्पीय 3 लाख कोटी पगार, कर्जाचा हप्ता असे द्यावे लागतात। त्यांनी स्पष्टपणे सर्व माहिती इथे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच भेटणार आहे
व इथे असे सुद्धा शक्यता आहे की अक्षय तृतीयेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील किंवा सुरुवात तरी होईल. कारण पाठीमागील 8 दिवसातच आदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं की ह्या महिना संपायच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल. तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून ह्या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत. आपण जर ओरिजिनल GR वाचला तर आम्ही 10 वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार. म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये. मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल. 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल GR वाचला तर आपल्याला लक्षात येईल. मी आपल्याला ते